शक्ती आणि भक्तीचे प्रतीक मानल्या जात असलेल्या श्री रामभक्त हनुमंताचा आज जन्मोत्सव। नमस्कार मित्रांनो, मी राहुल पाटील। स्वागत आहे तुमचं अप्रोच ऑफ लाईफच्या नवीन व्हिडिओमध्ये। शक्ती आणि भक्तीचे प्रतीक मानल्या जात असलेल्या श्री रामभक्त हनुमंताचा आज जन्मोत्सव। सूर्योदयाच्या वेळी हनुमानाचा जन्म झाल्याने आजच्या दिवशी सूर्योदयाच्या आधीपासूनच पूजेला तसेच कीर्तनाला सुरुवात करतात। पण सध्या लॉकडाऊन असल्याने मोजक्या लोकात आणि शांततेत हा जन्मोत्सव पार पाडला जातोय। चला आपण पण पाहूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। असावे लागते काठी, नाम असावे लागते ओटी, हे सांगती साधू जन श्रीराम। भक्ती आणि विश्वास अहर्निश करिता अभ्यास, अलाभ्य काय मानवास, वाचक हो सोहम म्हणा श्रीराम। लाल रंगाची फळे नभात, प्रसिद्ध होई बालक कपी श्रीराम। पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, बजरंग बली। आता तुम्ही पाहत आहात हनुमानाला पंचामृत स्नान घालून अभिषेक घातला जातोय। गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या, हनुमंत घ्या कोणी बजरंग घ्या। गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या, हनुमंत घ्या कोणी बजरंग घ्या। ठेव ना ठेव ठेव ते पण ठेव बाकी। बाळा जो रे अंजनी सुता, हनुमंता बाळा जो रे। पवनपुत्र हनुमान की जय, साईनाथ महाराज की जय। करसा तू हरसा वार्ता विनाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपादाची, सर्वांची संभार मुक्ताची, जंते जंते माळ मुक्ता फळाची। जय देव जय देव जय सुंदर मुक्ती वचन सुंदर सुखी, दशरथाचे माल श्रावणाचे माल
नुकतीच आरती पार पडलेली असून संध्याकाळी श्री हनुमंताची पालखी बिल्डिंगच्या भोवती मोजक्याच लोकांमध्ये फिरवली जाणार आहे. आपण आता तेव्हा डायरेक्ट भेटूया. तुम्ही माझ्या मागे पाहू शकतात पालखीची तयारी चालू आहे. दरवर्षी ही पालखी मिरवणूक पूर्ण एरियामध्ये वाजत गाजत फिरवली जाते. पण गेल्या वर्षीपासून या कोरोनामुळे सर्वच काही मिस करतोय. पण जे काही थोडक्यात आहे ते दाखवण्याचा हा माझा प्रयत्न. मोहन भाई और पुत्र हनुमान की बजरंग बली की। आपल्यासोबत आहेत मंडळाचे पदाधिकारी श्रीकांत कदम. नमस्कार, मी श्रीकांत मधुकर कदम. मी आपल्याला सांगू इच्छितो की आज हनुमान जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने आज इथे हनुमान जन्मोत्सव हा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे. कोरोना महामारीच्या मुळे हा उत्सव आम्ही शासनाने दिलेल्या नियम व अटी पाळून साजरा करत आहोत. आम्हाला खंत याची आहे की गेल्या वर्षीपासून आम्ही कोणतेच सण साजरे करू शकत नाही, पण ही महामारी लवकरात लवकर इथून जाण्याचे नाव काढत नाही. आम्ही बजरंगबलीला साकडे घालतो आहे की ही कोरोना महामारी आमच्यातून लवकरात लवकर नाहीशी हो व सर्वांना आरोग्यदायी व सुखदायी आरोग्य लाभो हीच हनुमान चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअरसुद्धा करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.